नमस्कार, मी वीणा सोनवलकर आज मॅक्स वुमनच्या या फेसबुक पेजवरून आपल्या सर्वांना भेटण्यासाठी आलेली आहे। अर्थात आजचा विषय आहे व्हॅलेंटाईन डे निमित्त खरं तर आपण हा प्रेमावरच्या कवितेचा कार्यक्रम घेत आहोत आणि खूप दिवसांनी या पेजवर आलेली आहे। निमित्त व्हॅलेंटाईन डेचं आहे। पाहूया आपण व्हॅलेंटाईन डे म्हणजे फक्त प्रेमाचा दिवस आणि तो एक दिवस असतो आणि बाकी सर्व दिवस प्रेमाचे नाही आहेत किंवा असं नाही, पण एका स्पेसिफिक दिवशी प्रेमाची अनुभूती जे जे अनुभवत असतात अशा सर्व प्रेमी लोकांचा उद्याचा सण आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। परंतु तो दिवस साजरा करण्यासाठी मॅक्स वुमननी हा प्लॅटफॉर्म मला उपलब्ध करून दिलेला आहे आणि माझ्या सर्व मित्रमंडळींसोबत आपल्या सर्वांसोबत या कवितेचा कार्यक्रम मी घेऊन आलेली आहे। चला तर मग सुरू करूया। प्रेमाविषयी बोलायचं झालं तर प्रेम म्हणजे कोणी कोणाला शिकवावं आणि कोणी अनुभवावं किंवा जगात असा एकही माणूस नाहीये की ज्याने प्रेम अनुभवलं नाही। परंतु या प्रेमाच्या गावाला जे जे कोणी आजपर्यंत गेलेलं आहेत आणि ज्यांनी ज्यांनी त्या गावाचा अनुभव घेतलेला आहे अशा सर्वांसाठी प्रेम ही संकल्पना अर्थात अनुभूती देणारी आहे। प्रेमाविषयी अनेक कवींनी, अनेक लेखकांनी, अनेक विचारवंतांनी, सगळ्या लोकांनी प्रेमाविषयी त्यांची त्यांची मतांतर मांडलेली आहेत। परंतु आपल्या सर्वांना अतिशय परिचयाचे आहेत ते मंगेश पाडगावकरजी आणि आजच्या या कार्यक्रमाची सुरुवातच म्हणजे इश्क वाला लव या कार्यक्रमाची सुरुवातच मी मंगेश पाडगावकर यांच्या एका कवितेने करणार आहे। त्याच्यानंतर काही माझ्या निवडक कविता आपल्यासाठी सादर करणार आहे। चला तर मग सुरू करूया। पाडगावकर असं म्हणतात की प्रेम म्हणजे प्रेम असतं, प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं अगदी सेम असतं। काय म्हणता, या ओळी तुम्हाला अगदी नवीन वाटतात का? या ओळी तुम्हाला अगदी चिल्लर वाटतात का? काव्याच्या दृष्टीने थिल्लर वाटतात का? असल्या तर असू दे, फसल्या तर फसू दे, असल्या तर असू दे, फसल्या तर फसू दे, तरी सुद्धा प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं अगदी सेम असतं। मराठीतून ऐका, लक्ष देऊन ऐका। मराठीतून इश्क म्हणून प्रेम करता येतं, मराठीतून इश्क म्हणून प्रेम करता येतं, उर्दूमध्ये इश्क म्हणून प्रेम करता येतं। मराठीतून इश्क म्हणून प्रेम करता येतं, उर्दूमधून इश्क म्हणून प्रेम करता येतं। व्याकरणात चुकलात तरी प्रेम करता येतं, व्याकरणात चुकलात तरी प्रेम करता येतं, कॉन्व्हेंटमध्ये शिकलात तरी सुद्धा प्रेम करता येतं। पुढे काय म्हणतात ऐका। 16 वर्ष सरली की, ऐकलेत आपण सर्वांनी, 16वं वर्ष धोक्याचं आणि माहितीये। 16 वर्ष सरली की अंगात फुलू लागतात फुलं, 16 वर्ष सरली की अंगात फुलू लागतात, जागेपणी स्वप्नांचे झोपाळे झुलू लागतात, जागेपणी स्वप्नांचे झोपाळे झुलू लागतात। आता हे पाडगावकरांनी जेव्हा ही कविता केली असेल, अर्थात त्यांचं वय तेव्हा जास्ती असणार, पण ही कविता केल्यानंतर त्यांना जी माणसं त्यांच्या आयुष्यामध्ये भेटलेली आहेत, ज्या ज्या लोकांनी त्यांना भेटून काही त्यांना संदर्भ आले असतील, काही कोणी सुचवलं असेल, तर अशा भेटलेल्या लोकांबद्दलही पाडगावकर पुढे काय म्हणतात ऐका। आठवतं ना तुमची आमची 16 जेव्हा सरली होती, आठवतं ना तुमची आमची 16 जेव्हा सरली होती, होडी सगळी पाण्याने भरली होती, लाटांवर बेभान होऊन नाचलो होतो, लाटांवर बेभान होऊन नाचलो होतो, होडी सकट बुडता बुडता वाचलो होतो। बुडलो असतो तरी सुद्धा चाललं असतं, प्रेमाने चालगत वर काढलं असतं। प्रेमाची ताकद बघा। पुढे ते म्हणतात, तुम्हाला ते कळलं होतं, मला सुद्धा कळलं होतं, कारण प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं अगदी सेम असतं। पुढे म्हणतात ते प्रेम ही झूट असतं, ते म्हणतात प्रेम ही सगळं झूट असतं, अशी म्हणणारी माणसं भेटतात।
प्रेम म्हणजे स्तोम असतं अशी म्हणणारी माणसं भेटतात. असाच एक जण चक्क मला भेटला आणि म्हणाला, आम्ही कधी बायकोला फिरायला नेलं नाही, 5 मुलं झाली तरी प्रेम बिम कधी सुद्धा केलं नाही. आमचं काही नडलं का? आमचं काही नडलं का? प्रेमाशिवाय अडलं का? त्याला वाटलं मला पटलंय. पाडगावकर म्हणतात की अशी जी माणसं मला भेटलेली आहेत तर ते त्यांच्या प्रेमाविषयी त्यांच्या गोष्टी सांगतात की आमचं काही प्रेम नाही तरी बघा संसार वगैरे कसं झालेला आहे आणि काही प्रेमाने काही आमचं काही अडलं नाहीये. उगाच पाडगावकर प्रेमावर सांगतायत. तर पुढे पाडगावकर असं म्हणतात की त्याला वाटलं मला पटलं, तेव्हाच मी इतकंच म्हटलं की प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं मात्र सेम असतं. तिच्यासोबत पावसात कधी भिजला असाल जोडीने. प्रेम आणि पाऊस म्हणजे ज्याने प्रेम केलंय तो पावसात भिजला नसेल तर त्याचं प्रेम खोटं आहे. प्रेम आणि पाऊस या दोन्ही मूलभूत गोष्टी आहेत. म्हणजे ज्याने प्रेम केलंय तो पावसात भिजलाय किंवा पावसात भिजणाऱ्याने प्रेम केलेलंच आहे. ऐका, तिच्यासोबत पावसात कधी भिजला असाल जोडीने, एक चॉकलेट अर्ध अर्ध खाल्ला असेल गोडीने. भर दुपारी उन्हात कधी तिच्यासोबत तासन तास फिरला असाल, झंकारलेल्या सरस्वाने तिच्या कुशीत शिरला असाल. प्रेम म्हणजे रुसणं असतं. प्रेम म्हणजे रुसणं असतं, डोळ्यांनीच हसणं असतं. प्रेम कधी भांडतं सुद्धा. पाडगावकर म्हणतात प्रेम कधी भांडतं सुद्धा. 2 ओळींची चिठ्ठी सुद्धा प्रेम असतं. घट्ट घट्ट मिठी सुद्धा प्रेम असतं. प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं अगदी सेम असतं. कशी वाटते तुम्हाला ही कविता? म्हणजे अर्थात कवी एवढे मोठे आहेत की आपण त्यांच्या कवितेबद्दल काय बोलावं तर आपली तेवढी उंची नाही, असं माझं मत आहे. प्रेमामध्ये व्हॅलेंटाईन डे आहे म्हणून आपण हा एपिसोड करतोय किंवा व्हॅलेंटाईन डे आहे म्हणून आपण या विषयावर बोलतोय असं अजिबात नाहीये. व्हॅलेंटाईन वीक साजरा करणारी मंडळी आहेत. अजिबात पाश्चात्य संस्कृतीचं अनुकरण वगैरे असं काही नाहीये. काय म्हणतायत? तुमच्या कमेंट्स आणि तुमच्या या प्रोग्राम विषयी काही मतं असतील तर नक्की जरूर आम्हाला कळवा या कमेंटच्या माध्यमातून. अर्थात पुढच्या एपिसोडमध्ये आम्ही ते इन्क्लूड करण्याचा नक्की विचार करूया. पाडगावकर असतील, अनेक कवी असतील. खरं तर प्रेम ह्या 2-2.5 अक्षर अर्थात प्रेम या शब्दांविषयी इतकी व्याप्ती आहे, इतकं बोललेलं आहे की आपण एक एपिसोड किंवा फक्त मी काही कविता बोलून वाचून ते काही तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचणार नाहीये. परंतु अर्थात त्या प्रेमाच्या ज्या काही सागराला थोडासा थेंबर स्पर्श करण्याचं काम या माध्यमातून मी करते आणि अर्थात त्याची अनुभूती आपल्या सर्वांनाही येते. आता जो आपला सोशल मीडिया आहे, जे आज धावतं जग आहे, तर याच्यामध्ये प्रेम करायला वेळ नाही किंवा प्रेम कसं बाबा रिकामी नाही आम्ही असं पण आता सध्या जमानाही बदललाय, प्रेमाच्या व्याख्या बदलल्यात. ऑनलाईन प्रेम वगैरे होऊन जात असते. तर ऑनलाईन प्रेमाविषयी एक 4 ओळी तुम्हाला ऐकवणार आहे. ऐका. कवितेचं नाव अर्थात ऑनलाईन प्रेम असं आहे. हे सोशल मीडियावालं प्रेम किती पुढे जातं, का होतं ते आपण ज्याची त्याची पुढची हे आहे प्रचिती आहे. परंतु ऑनलाईन प्रेम हा एक कन्सेप्ट सुद्धा आहे आणि तो सगळ्यात जास्ती चालू आहे असं माझं मत आहे. आम्ही फोन करायचा त्यांनी बिझी असायचं. आम्ही फोन करायचा त्यांनी बिझी असायचं. आमचा फोन बिझी लागला की त्यांनी लगेच आकांड तांडव करायचं. आम्ही वाट पाहायची, त्यांनी इतरांशी बोलत बसायचं. आता वेळ निघून गेली असं म्हणत आम्ही रुसायचं. म्हणजे ऑनलाईन असताना बघा कसं फोन बिझी लागला तर त्याची काही कारण म्हणजे असं नाही की काम विम असेल तर पोरी लगेच चिडतात. रोज असा पाठशिवणीचा खेळ खेळत बसायचं. तुला माझी काळजीच नाही असं म्हणत कधी कधी रुसतही बसायचं. हवं ह्यांचं मेसेंजर म्हणजे समोरच्याचं ह्यांचं मेसेंजर लाईट दाखवतं, व्हॉट्सअप ऑनलाईन दिसतं. असं सगळं असताना
आमच्याच फोनला रेंज नाही ही कारणं आम्हीच ऐकायची. असं असलं तरी ऑनलाईन प्रेम काही नाही कामाचं. फोन असेल तर रेंज नाही, नेटवर्क गणलं म्हणायचं. मग प्रेम कधी करायचं? आपापल्या सवडीचं हे प्रेम रोज स्क्रोल करत बसायचं. रोज स्क्रोल करत बसायचं. नवीन प्रोफाईल आणि फ्रेंड रिक्वेस्ट मध्ये अडकून पडायचं. असं हे ऑनलाईन प्रेम. कशी वाटली तुम्हाला कविता? अर्थात तुमच्या कमेंट्स मधूनच मला ते कळणार आहे. आणि आपला हा कार्यक्रम इश्कवाला लव हा जो कार्यक्रम आहे हा तुमच्या आमच्या सगळ्यांसाठी आहे. मॅक्सवुमनने हा प्लॅटफॉर्म ओपन करून दिलेला आहे, तर मी त्या संधीचा फायदा करून घेतलेला आहे. आणि अर्थात आपल्या सर्वांनाही उद्याच्या व्हॅलेंटाईन डेच्या पूर्वसंध्येला हा कार्यक्रम अनुभवाचा सुवर्ण संधी म्हणा भेटली आहे. आणि अर्थात मलाही ही संधी भेटलेली आहे. काही हिंदी मराठी अशा कविता आहेत, तर पुढची कविता आहे ती हिंदी मधून आहे. प्रेमाविषयी जेव्हा बोललं जातं, प्रेमाविषयी जेव्हा सांगितलं जातं, त्याग हे प्रेमाचं मूर्त रूप आहे आणि ऑल इन ऑल असं सांगितलं जातं. परंतु प्रेम हे द्यायला शिकलेलं पाहिजे, देणारं असावं. प्रेम हे घेणारही असलं हरकत नाही, पण देणारं असावं. तर समोरच्याचा आनंद, समोरच्याचं सुख आणि जी काय आहे ते आपण या प्रेमामध्ये शिकलं पाहिजे. अनेक घटना आपण बघत असतो ज्याला निगेटिव्ह गोष्टींची जोड असते किंवा ज्याच्यातून काही साध्य होत नाही, त्या गोष्टी कुठेतरी चुकत असतात. तर हे प्रेमच आहे का असा प्रश्न तेव्हा निर्माण होतो. ऐकूया पुढची कविता. अर्थात कवितेला शीर्षक दिलेलं नाहीये, ते तुम्हीच द्यायचं आहे. हम जीना चाहते हैं, हम जीना चाहते हैं, लेकिन वो इश्क करना छोड़ते नहीं. हम जीना चाहते हैं लेकिन वो इश्क करना छोड़ते नहीं. तुम्हारी यादों में ये रातें बीती जा रही है. तुम्हारी यादों में ये रातें बीती जा रही है, मगर इश्क की सुबह नहीं हो पा रही है. मगर इश्क की सुबह नहीं हो पा रही है. हमारे हर कूचे कूचे में तुम्हारे इश्क के सुराग है. ऐसे कत्ल करना कोई आपसे सीखे. कूचे कूचे में तुम्हारे सुराग है, मतलब हमारे इश्क की हर गली में आपके इश्क के सुराग है, ऐसा बोलना चाहते हैं. हमारे हर कूचे कूचे में तुम्हारे इश्क के सुराग है. ऐसे कत्ल करना कोई आपसे सीखे. परचम मोहब्बत का हो या जंग का, परचम मोहब्बत का हो या जंग का, खून तो उसी का ही बहेगा जो ये इश्क में हद से गुजर जाएगा. जो ये इश्क में हद से गुजर जाएगा. खरं तर या कवितेमागे असं आहे की कोणाला तरी प्रेम कोणावर करतंय, कोणाला ऍक्सेप्ट नाहीये, कोणाला पुढे जायचं नाहीये. तर ती जी द्विधा मनस्थिती आहे ती या कवितेतून मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही ज्या आजपर्यंत अनेक कवींनी ज्या कविता केलेल्या आहे, जे लिखाण आपल्याला उपलब्ध आहे, तर त्या सगळ्या याच्यामध्ये म्हणजे मला भावलेला सगळ्यात जास्ती आवडलेला कवी म्हणजे कुमार विश्वासजी. मला प्रचंड म्हणजे खूपच आवडतात. त्यांचा प्रभाव आहे कुठेतरी. आणि या सगळ्यामध्ये कुमार विश्वास नाही आणि आपण व्हॅलेंटाईन डे साजरा करणार आणि त्या इश्कवाला लवचा आपण हा एपिसोड करणार, तर कुमार विश्वास नाही हे फार अन्यायकारक आहे असं मला वाटतं. त्यांच्या इतकं नाही, पण त्यांच्या कवितेच्या जवळपास पोहोचण्याचा मी या माध्यमातून प्रयत्न करते. तर पुढची कविता आहे अर्थात कुमारजी यांची. ऐका. बात करनी है बात कौन करे, बात करनी है बात कौन करे, दर्द से दो दो हाथ कौन करे. हम सितारे तुम्हें बुलाते हैं, हम सितारे तुम्हें बुलाते हैं, चांद ना हो तो रात कौन करे. हम तुझे रब कहे या बुत समझे, हम तुझे रब कहे या बुत समझे, इश्क में जात पात कौन करे. ऐका शेवटचा. जिंदगी भर की कमाई, जिंदगी भर की कमाई तुम थे, जिंदगी भर की कमाई तुम थे, इससे ज्यादा ज़कात
कौन करे. खूप सुंदर ओळ आहे. जिंदगी भर की कमाई तुम थे, इससे ज्यादा जकात कौन करे. कुमारजी म्हणजे एकदम अल्टिमेट. खरं तर म्हणजे या मॅक्सुमनच्या माध्यमातून मला अनेक वेळा हा कार्यक्रम करण्याची संधी मिळालेली आहे आणि आपल्या सर्वांनी पण खूप चांगला रिस्पॉन्स केलेला आहे या सगळ्या कार्यक्रमाला. लॉकडाऊनच्या काळामध्ये आपण हे सगळं करू शकलो आणि आपल्या सर्वांच्या शुभेच्छा, आपल्या सर्वांच्या कमेंट्स ह्या मला उत्तरोत्तर कवितेकडे खिचत असतात आणि कुठेतरी प्रेरणा मिळत असते या सगळ्यामध्ये. त्यामुळे कवितेचा कार्यक्रम ही फक्त एक अर्ध्या तासाची गोष्ट नाही राहत, तर कविता केल्याशिवाय तो उत्साह, ती स्फूर्तीही मिळत नाही. रोजच्या आयुष्यामध्ये प्रेमाशिवाय ही अनुभूती नाही, प्रेमाशिवाय आपण जगू शकत नाही. व्हॅलेंटाईन डे हा फक्त नव्या पिढीने, तरुणांनी साजरा करायचा दिवस नसो, तर तो आपल्या घरात नेहमी साजरा केला जातो. फक्त त्याला एक मूर्त स्वरूप देण्याचं काम या 14 जानेवारीच्या निमित्ताने होतं, एवढंच माझं म्हणणं आहे. अजून काय ऐकू? अजून खरं तर खूप कविता आहेत, पण मला प्रश्न पडलाय मी तुम्हाला कोणती कविता ऐकू. मी खरं तर असा विचार केला की छोट्या छोट्या कविता ऐकू आपण. राधा आणि कृष्ण यांच्या प्रेमाचा जो काही काय म्हणतात त्याला, यांचं प्रेम जे वर्षानुवर्ष अनुभवलं आहे, ज्यांच्या प्रेमाच्या अनेक गोष्टी आपण बालपणापासून ऐकत आलेलो आहोत. म्हणजे जरी पत्नी रुक्मिणी असेल तर राधा हे नावच कृष्णाशी जोडलेलं असतं. तर ते इतकं उत्कट आणि इतकं असं प्रेम नव्हतं, पण ते चिरंजीवी प्रेम होतं आणि त्यांच्याच प्रेमाबद्दल एक छोटीशी कविता करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. ऐका आणि त्याच्यानंतर आपण या कार्यक्रमाच्या शेवटाकडे जाणार आहोत. चला. तुझी राधा मी, कवितेचं शीर्षक आहे कृष्ण प्रेम. तुझी राधा मी, मीरा ही मीच, कृष्णा तुला सार काही साजे. राधा म्हणते तुझी राधा मी, मीरा ही मीच, कृष्णा तुला सार काही साजे. रासलीला खेळशी तू, ती काय म्हणते, रासलीला खेळशी तू, अधीर होई मन माझे. बस करके हा खेळ, एकदाचा लागू दे मेळ. तुझ्या गोपिकांसह अजून किती जणींना मी बघायचं. जेलसी हा फॅक्टर आहे ना, प्रेमात असेल तर ते खरं प्रेम. थोडी तरी पाहिजेच. ऐका ती काय म्हणते पुढे. तुझ्या गोपिकांसह अजून किती जणींना मी बघायचं मी. तुझी भक्ती माझी, प्रीती ही माझी, तरी तू सगळ्यांचा. फक्त कधी होशील माझा सांगून तरी दे. हा खेळ प्रेमाचा थांबू तरी दे. म्हणजे कृष्णावर कुणी माझ्यापेक्षा जास्ती प्रेम करूच शकत नाही. कृष्ण फक्त आणि फक्त माझा आहे आणि तो फक्त माझाच असला पाहिजे. इतर गोपिकांना का तो एंटरटेन करतो किंवा का, असा सगळा प्रश्न पडतोय राधेला. आणि मग ती कृष्णाशी भांडते आणि मग ती असं विचारते त्याला की कधी होशील माझं सांगून तरी दे. हा तुझा रोजचा प्रेमाचा खेळ अजून मी किती बघायचा. ऐका पुढे. रोजचं तुझं प्रेम मी आता वाटून घेणार नाही. तुला काहीही वाटू दे, तुझी साथ मी सोडणार नाही. राधा या कवितेत त्याला म्हणते, कृष्णाला म्हणते की तुझं जे प्रेम आहे, तू असं सगळ्या गोपिकांना वाटत बसलायस आणि तुझं सगळ्यांवर जीव आहे, तुझं सगळ्यांवर प्रेम आहे. मी माझं प्रेम काही शेअर करणार नाही. तू फक्त माझा आहेस आणि तू माझाच असला पाहिजे. तर कुठेतरी राधा डॉमिनन्सी करते, डॉमिनन्सी दाखवतीये कृष्णाला आणि ती असं म्हणतीये की रोजचं तुझं प्रेम मी आता वाटून घेणार नाही. तुला काही वाटू दे, मी तुला सोडणार नाही. पुढे ऐका. ती अशी बजावते कृष्णाला पुढच्या ओळीमध्ये. तू माझा आणि फक्त माझा आहेस. कृष्णा तू माझा आणि फक्त माझा आहेस. मी थांबले इथे युगान युगे तुझी वाट बघत. मी थांबले इथे युगान युगे तुझी वाट बघत. घडेल का कधी आपली भेट. ती म्हणते घडेल का कधी आपली भेट, मला हवी तशी. म्हणजे कृष्णाची राधा ही प्रेयसी आहे. कृष्णाच्या प्रेमावरती स्वतःचा हक्क दाखवते. तिला खूप प्रचंड प्रेम आहे कृष्णाबद्दल आणि ती म्हणते की युगानुयुग मी तुझी वाट बघते.
म्हणजे ती त्याची पत्नी होऊ शकली नाही, परंतु सगळ्यात जास्त कृष्णावर कोणी प्रेम केलं असेल तर ते राधेने केलेलं आहे. तर ती असं म्हणते की युगानुयुगे मी तुझी वाट इथं बघत आहे, आपली घडेल का कधी भेट, असं ती त्याला विचारते. पुढे पुढे ती काय म्हणते, तिला तिला कृष्णाकडनं काय पाहिजे, तिला काय हवंय, तर ती सांगते पुढच्या ओळींमध्ये, येशील का रे कान्हा माझ्यासाठी, येशील का रे कान्हा माझ्यासाठी, देशील का रे साथ रुक्मिणी सारखी, भेटशील का रे सुदाम्यासारखा, शिकवशील का मला अर्जुनासारखं, सोबत राहशील का बासुरीसारखं. म्हणजे राधेने या कवितेतून मागणी केलेली आहे की तू रुक्मिणी सारखी साथ मला देशील का, जी आयुष्यभराची जोडीदार हवी आहे त्याला. म्हणजे तिला असं वाटतं की त्याने माझ्यावर आयुष्यभर राहिलं पाहिजे, पण तसं नव्हतं. अगदी त्याचं जे बालपणीचा काळ आणि तारुण्यातला काळ होता गोकुळ सोडेपर्यंतचा, तो फक्त राधेसोबतचा होता. म्हणून ती असं विचारते. सुदामा मित्रासाठी कृष्णाने जे जे काही केलेलं आहे ते आपण सर्व जाणतोच. मग तिला असं म्हणायचं की त्याच्यासारखं तू मला भेटशील का, अर्जुनासारखं मला शिकवशील का. तर अशा वेगवेगळ्या नात्यांचा संदर्भ देऊन राधा हे विचारते कृष्णाला. मग शेवटी ती म्हणते, प्रेम हवंय राधेसारखं. ऐका, एकदम छान ओळी आहेत, शेवटच्या 4 ओळी आहेत. प्रेम हवंय राधेसारखं, त्याग हवाय मीरेसारखा, आणि मला हवाय तू माझ्यासारखा. राधा म्हणते माझे इतकं प्रेम करू शकत नाही. मग ती म्हणते की प्रेम हवंय राधेसारखं, त्याग हवाय मीरेसारखा, मला तू हवाय माझ्यासारखा. तर अशी ही राधाकृष्णाच्या प्रेमाची ही गोष्ट या कवितेतून मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. अर्थात किती वेळ झाला, सगळ्यांना थँक्यू. तुम्हाला कविता आवडत असेल तसं नक्की कळवा. जे काही वाटतं या कार्यक्रमाविषयी, जे काय वाटतं या एपिसोड विषयी, तेही कळवा. आता नुकतंच गझलचे मोठे गझल ज्यांनी अतिउच्च शिखरावर ज्यांनी पोहोचवली असे इलाई जमादार यांच्या एक 4 ओळींनी आपण या कार्यक्रमाची सांगता करणार आहोत. इश्कवाला लव, कुमार विश्वासजी आले, मंगेश पाडगावकर आले. तर हे माझे फेवरेट आहेत इलाई जमादार यांचंही 2 ओळी मी तुम्हाला ऐकवणार आहे आणि नंतर या कार्यक्रमाची आपण सांगता करणार आहोत. खरं तर त्यांच्या इतकं सादरीकरणही जमणार नाही किंवा मी फार छोटी आहे या सगळ्या विषयांमध्ये, पण मी एक छोटासा आणि प्रामाणिक प्रयत्न मी करते तुमच्यापर्यंत या 4 ओळी पोहोचवण्याचा. ऐका. है अंधेरी रात फिर भी रोशनी की बात कर, लावण्या तू दीप येथे काळजाची बात कर, चंद लम्हों के लिए तू साथ तेरा दे मुझे, प्रेम थोडे दे मला मग पाहिजे तर घात कर. खूप 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 आवडते मला ही लाईन. चंद लम्हों के लिए तू साथ तेरा दे मुझे, प्रेम थोडे दे मला मग पाहिजे तर घात कर. रास्ते में लोग कांटे बिछाते हैं यहाँ, रास्ते में लोग कांटे बिछाते हैं यहाँ, फूल ही उधळेल कोणी चालण्या तू सुरुवात कर. ऐका शेवटचा मुखडा. दिल में 100 सूरज है, दिल में 100 सूरज है रोशन, दिल में काबा दिल में काशी, अंतरातच विश्व दडले तीर्थयात्रा आत कर. खरं तर खूप छान आणि खूप अशी मस्त गझल आहे ही. आपण या प्रेमाच्या एपिसोडमध्ये खरं तर खूप बोलण्यासारखं आहे, खूप कविता आहेत आणि आपण त्या खूप चांगल्या पद्धतीने आणखी चांगला कार्यक्रम करू शकतो. आणखी खूप खूप नवनवीन कवितांचा यामध्ये समावेश करू शकतो. परंतु आजच्या पुरतं इतकंच आहे. आणि इश्कवाला लव हा एपिसोड मॅक्सुमनच्या माध्यमातून मला सादर करण्याची संधी मिळाली, त्याबद्दल मी मॅक्सुमनचे खूप खूप आभार मानते आणि आपल्या सर्व प्रेक्षकांचे आभार मानते. तुमच्या सजेशन्स, तुमच्या कमेंट्स आणि तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते नक्की जरूर कळवा. आणि पुढच्या वेळेस आपण नवीन कवितांचा पुन्हा भेटूया. तोपर्यंत आपल्या सर्वांना हॅपी व्हॅलेंटाईन डे. आणि खूप प्रेम करा, खूप जगा आणि खूप 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 प्रेम वाटा. चला मग, थँक्यू सो मच. थँक्यू मॅक्सुमन. थँक्यू.